याआधी तुम्ही पाणीपुरीच्या खूप साऱ्या रेसिपी पाहिल्या असतील, पण मी सांगितल्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. मस्त झणझणीत आणि खूप जास्त स्पायसी अशी ही बनवून तयार होते. रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी या ठिकाणी एक मोठा आकाराचा बटाटा घेतला आहे. त्याला सोलून असं मोठ्या आकारातच कट करून घ्यायचा आहे. वाटाणा मी 4 ते 5 तासासाठी भिजायला ठेवला होता. ओव्हरनाईट ठेवला तरी चालेल. तो कुकरमध्ये घालून घ्यायचा आहे. त्यात बटाटा टाकायचा, पाणी टाकायचं आहे. वाटाणा शिजेल इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे, नाहीतर ते कुकरच्या बाहेर येतं. नंतर थोडं तेल टाकायचं आहे आणि हळद टाकायचं आहे. ते कुकरला लावून घ्यायचं आहे. त्याच्या 4 शिट्टी आपल्याला काढून घ्यायच्या आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, आलं, लसूण, पुदिना आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे. जलजिरा टाकायची आहे यामध्येच आपल्याला आणि सायट्रिक ॲसिड टाकून घ्यायचं आहे. तुम्ही लिंबूचा रस जरी टाकला तरी चालेल आणि काळमीठ पण मी यामध्येच घालून घेणार आहे. हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला थंड पाणी टाकून किंवा आईस क्यूब टाकून आपल्याला बारीक मिक्सरला छान प्युरी याची करून घ्यायची आहे. एका पातेल्यामध्ये मी ते प्युरी टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये थंड पाणी टाकून आपल्याला पाण्याची कन्सिस्टन्सी करायची ॲडजस्ट. साधं मीठ जर वाटलं तर टाकू शकता. नंतर आपण कुकरला लावलेले वाटाणा बघा किती छान असा मऊसूद शिजलेला आहे. याला आता मॅशरनी छान मऊसूद आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि नंतर आता याला आपण तडका देऊया. तडका म्हणजे फोडणी म्हटली तरी चालेल. कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं होतं. त्यात जिरं, मोहरी, आलं, लसूण छान आपल्याला याचा वास तेलामध्ये उतरेल तोपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचं आहे. थोडं लालसट झालं तरी चालेल आपल्याला, म्हणजे जेणेकरून त्याची चव आपल्या रगड्यामध्ये छान उतरेल. आणि मिरचीचा ठेसा यामध्ये करून घेतलेला आहे. चॉप करून खूप जास्त बारीक चॉप करून टाकली तरी चालेल. 1 मिनिटासाठी ते पण परतून घ्यायची आणि त्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आपल्याला. नंतर त्यात आपण मॅश करून घेतलेला रगडा घालून घ्यायचा आहे आणि पाण्याची कन्सिस्टन्सी ॲड करायची, म्हणजे थोडा पातळ तुम्हाला हवा तसा. मी जरा पातळच ठेवलेला आहे, आमच्याकडे पातळच आवडतो. नंतर त्यामध्ये काळं मीठ घालून घ्यायचं आणि थोडं साधं मीठ घालून घ्यायचं आहे. याने खूप जास्त चव येते रगड्याला. तुम्ही नक्की करून बघा. आपल्याला याला 5 ते 6 मिनिटासाठी छान शिजवून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपला रगडा बनवून तयार आहे. नंतर मी रेडीमेड पाणीपुरी घेतलेली आहे. घरीसुद्धा तुम्ही बनवू शकतात. नंतर आपल्याला आता प्लेट तयार करून घ्यायची. छानपैकी मी या ठिकाणी पुऱ्या फोडून घेतलेला आहे आणि त्यामध्ये रगडा घालून घ्यायचा आहे. त्यावरती बारीक चिरून घेतलेला कांदा छान घालून घ्यायचा आहे आणि आपलं पाणी जे ठेवलं होतं, तुम्ही पाणी बनवून झाल्यानंतर त्याला 10 ते 15 मिनिटासाठी फ्रीजला ठेवू शकता. खूप छान चव येते. आणि ते पाणी आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे. वरतून खूप सारे शेव तयार आहे आपली झणझणीत मस्त अशी पाणीपुरी घरच्या घरी. लहान मुलं जर असतील खाणारे तर तुम्ही यामध्ये गोड पाणी सुद्धा बनवून घालू शकतात. आम्ही सर्व स्पायसी खातो म्हणून मी या ठिकाणी गोड पाणी बनवलेलं नाही आहे. थोडीशी कोथिंबीर या ठिकाणी वरतून मी घालून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती भारी आपली पाणीपुरी वाटते आहे. अशाच रेसिपीसाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील. एक नंबर पाणीपुरी तयार झालेली होती. तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास लाईक